मित्राच्या घरी गेल्यावर मित्राची बायको तिच्या पपईला तिच्या हातानेच. मित्राची बायको बेडवर होती आणि तिच्या अंगावर तर काहीच नव्हतं. तिचा हात पपईवर होता. तिने डोळे बंद केलेले होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी अभय. मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे, 10-12 वर्षापूर्वी घडलेला. माझा एक मित्र आहे सुमित. त्याची घरची परिस्थिती तेव्हा थोडी नाजूक होती. काम केल्याशिवाय त्याचं घर चालत नव्हतं. सुमितचं नवीन नवीन लग्न झालं. तो बायकोसोबत फक्त 2 महिने राहिला होता आणि त्याला आता कामासाठी विदेशात जायचं होतं. तो तिथे 1 वर्ष राहणार होता. नवीन लग्न झालं आणि बायकोपासून दूर राहायचं, पण त्याची मजबुरी होती. त्याच्या घरी आता त्याची बायको आणि त्याची आई दोघीच होत्या. सुमित जेव्हा गेला होता तेव्हा तो मला म्हणाला, अभय, मी तुझ्या फोनवर फोन करत जाईल आणि माझा पगार झाला तर तुझ्याच फोनवर पाठवेल. तू त्यांना देत जा. सुमित पोहोचल्यावर त्याचा फोन आला. मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या बायकोसोबत त्याचं बोलणं करून दिलं. आठवड्यातून 2-3 वेळा सुमितचा फोन येत होता. सुमितला जाऊन आता महिना झाला होता. आता जेव्हा सुमितचा फोन यायचा तेव्हा मला त्याची बायको नाराज दिसायची. मी तिला म्हणालो, वहिनी, करमत नाही का सुमितशिवाय? सुमितची बायको म्हणाली, भाऊजी, तुम्हीच बघा ना, आमचं नवीन लग्न झालं आणि ते मला एकटीला सोडून गेले. मग मला कसं करमणार बरं? नंतर सुमित माझ्या फोनवर त्याचा पगार पाठवत होता. मी तो पगार त्याच्या बायकोला नेऊन देत होतो. माझं आता सुमितच्या घरी रोजच येणं जाणं सुरू झालं होतं. मी जेव्हा पण सुमितच्या घरी जायचो तेव्हा त्याची बायको तिच्या बेडरूममध्ये दरवाजा बंद करून असायची. मी जेव्हा घरी गेल्यावर सुमितच्या बायकोला आवाज देत असे तेव्हा ती कपडे व्यवस्थित करत येत होती. तिच्याकडे बघितलं तर असं वाटायचं की ती कपडे घालत आली आहे. असं 4-5 वेळा घडलं. सुमितची आई बाहेरगावी गेली होती आणि घरी फक्त सुमितची बायको होती. मला सुमितने फोन केला आणि त्याला बायकोसोबत बोलायचं आहे. रात्रीचे 8 वाजले होते. मी सुमितच्या घरी गेलो. मला माहिती होतं त्याची बायको बेडरूममध्येच असणार. मी बेडरूमकडे गेलो. दरवाजा उघडाच होता. सुमितची बायको बेडवर होती आणि तिच्या अंगावर तर काहीच नव्हतं. तिचा हात पपईवर होता. तिने डोळे बंद केलेले होते. मी दरवाजामध्ये उभा राहून तिला पूर्ण बघत होतो. तिला तर बघून माझ्या मनात तो विचार येऊ लागला. असं वाटू लागलं की लगेच जावं आणि तिला मिठीत घ्यावं. माझ्या खिशात फोनची बेल वाजली आणि सुमितची बायको एकदम दचकली. मला बघून तिने तिच्या अंगावर चादर घेतली आणि ती लाजत लाजत म्हणाली, भाऊजी, तुम्ही कधी आले? मी तिला म्हणालो, मला खूप वेळ झाला. मी आता तिच्याजवळ गेलो आणि तिच्या अंगावरची चादर बाजूला फेकली. ती मला काहीच बोलली नाही. मी तिच्या बेडवर गेलो आणि तिला जवळ घेतलं आणि नंतर जे व्हायचं तेच झालं. त्यानंतर सुमितच्या बायकोने मला सर्व सांगितलं की ती एकटी बेडरूममध्ये का असायची. आता तिला तशी गरज पडलीच नाही, कारण मी जेव्हा पण तिच्या घरी जात होतो तेव्हा ती मला बेडरूममध्ये बोलवायची. मित्र 1 वर्ष बाहेर होता. 1 वर्ष मित्राच्या बायकोची काळजी मीच घेतली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.